पेशवाईचा वारसा आणि 1857च्या क्रांतीचं धगधगतं नेतृत्व म्हणजे नानासाहेब पेशवे. थोरले बाजीराव पेशव्यांचे वंशज आणि दुसऱ्या बाजीरावांचे दत्तक पुत्र असलेल्या नानासाहेबांकडे पेशवाईचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला अफाट खजिना होता. जेव्हा ब्रिटिशांनी त्यांचे हक्क नाकारले तेव्हा त्यांनी या संपत्तीचा वापर स्वराज्याच्या दुसऱ्या लढ्यासाठी करण्याचा निश्चय केला. पण पराभवाचं सावट येताच त्यांनी 350 हत्तींवरून हा अफाट खजिना नेमका कुठं नेला? बिठूरच्या त्या खोल विहिरीत की नेपाळच्या दुर्गम दऱ्यांमध्ये? काय आहे पेशव्यांनी लपवलेल्या सोन्याचं रहस्य? सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. 1857मध्ये ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांनी चरबी लावलेल्या काडतुसांविरुद्ध बंड केला. मंगल पांडे यांनी बराकपूरमध्ये पहिली गोळी झाडली आणि संपूर्ण देशात उठाव पेटला. दुसरीकडे कानपूरमध्ये नानासाहेब पेशव्यांनी उठावाची सूत्र हाती घेतली. ब्रिटिशांनी त्यांची पेन्शन बंद केल्यामुळे ते आधीच संतप्त होते. त्यांनी कानपूर मुक्त करून स्वतःला पेशवा घोषित केलं. नानासाहेबांसोबत तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांना तगडं आव्हान दिलं. हे सर्वजण मिळून भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढले. जेव्हा इंग्रज फौजेनं कानपूरवर पुन्हा मोठा हल्ला केला तेव्हा नानासाहेबांना बिठूर सोडावं लागलं. राजवाडा सोडण्यापूर्वी त्यांचा अफाट खजिना गायब केला असं म्हटलं जातं. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार 1857च्या रणधुमाळीत नानासाहेब पेशवे निसटले खरे, पण ब्रिटिशांची नजर त्यांच्या अफाट संपत्तीवर खेळली होती. बिठूरच्या राजवाड्यातील विहिरींमधून ब्रिटिशांनी 30 लाख सोन्या चांदीची नाणी, चांदीची अंबारी आणि 70 लाखांचे दागिने असा साधारण 1 कोटींचा ऐवज जप्त केला. सरकारी दप्तरी याची नोंद असली तरी जनमानसात मात्र आजही वेगळी चर्चा आहे. नानासाहेबांकडे तब्बल 2500 टन सोन्याचा साठा होता असं म्हटलं जातं. याच दाव्याला पुन्हा एकदा हवा मिळाली ती काही वर्षांपूर्वी. त्याचं झालं असं की शोभन सरकार हे कानपूरमधील उन्नाव जिल्ह्यातील एका प्रसिद्ध संत आणि राजा रावराम बक्ष यांचे वंशज आहेत. 2013 साली त्यांनी दावा केला होता की मला राजे रावराम बक्ष सिंग यांनी प्रत्यक्षात स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय की उन्नाव जिल्ह्यातील डोंडियाखेरा येथील जुन्या पडक्या किल्ल्याखाली 1000 टन सोनं गाडलं गेलंय. हे रावराजा बक्ष सिंग बिठूर इथल्या दाऊदिया खेडा संस्थानाचे राजे होते. त्यातही नानासाहेब पेशव्यांचे मित्र म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या खजिन्यामध्ये 1000 टन सोनं असल्याचं सांगण्यात आलंय. नानासाहेब पेशव्यांना पळून जाण्यासाठी त्यांनीच मदत केल्याचं सांगण्यात येतं. त्यांनी दाऊदिया खेडा येथील किल्ल्यात आणि मंदिराच्या तळघरात हा खजिना लपवून ठेवल्याची दंतकथा उत्तर प्रदेशामध्ये प्रसिद्ध आहे. उन्नाव परिसरात त्यांच्या खजिन्याचा शोध घेत अनेक मंदिरं, पालथी घालणारे महाभाग देखील पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना आजही सापडतात. या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या या दाव्याला बरीच हवा मिळाली आणि खुद्द तत्कालीन राज्यमंत्री चरणदास महंत यांचे शिष्य असल्याने सरकारने देखील त्यांचं स्वप्न मनावर घेतलं आणि पुरातत्व खात्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. मात्र तिथे कोळशाशिवाय इतर काहीच हाती लागलं नाही. पण एक गोष्ट मात्र पक्की झाली, आजही नानासाहेब पेशव्यांच्या खजिन्याची उत्सुकता लोकांच्या मनामधून गेलेली नाहीये. विशेषतः उत्तर प्रदेशात पेशवा सरकार का खजिना म्हणून हा विषय वरचेवर तोंड काढत असतो. नानासाहेब पेशव्यांच्या खजिन्याभोवती असलेल्या गूढतेचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचा गूढ मृत्यू. 1857च्या उठावानंतर नानासाहेबांचं काय झालं यावर इतिहासकारांमध्ये एकमत नाही. असं मानलं जातं की सत्तीचौरा घाट येथील भीषण नरसंहारानंतर नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाईंच्या पुतणी महाराणी तपस्विनी यांच्यासोबत नेपाळला निसटले. त्यावेळी नेपाळचे पंतप्रधान चंद्र समरशेट यांनी क्रांतिकारांना शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवून मोठी मदत केली. ब्रिटिशांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी आणि पुढची रणनीती आखण्यासाठी नानासाहेबांनी नेपाळचा आश्रय घेतला असावा असं म्हटलं जातं.
यामुळेच त्यांचा खजिनाही त्यांच्यासोबत नेपाळच्या दुर्गम भागात गेला असावा या तर्काला बळ मिळतो. शिवाय इंग्रजांच्या विरोधामध्ये नेपाळमधून मदत मिळत असल्यामुळे नेपाळचे राजघराणे आणि नानासाहेबांचे संबंध चांगले होते. याचा फायदा करून घेण्यासाठी नानासाहेब नेपाळला गेल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्यासोबत महाराणी तपस्विनी असल्याकारणानं इंग्रज नानासाहेबांचा ठाव ठिकाणा शोधतील म्हणून नानासाहेबांनी महाराणी तपस्विनी यांना कोलकात्याला पाठवलं. तिथेच त्यांनी महाशक्ती पाठशाला सुरू केली. 1902 मध्ये लोकमान्य टिळकांसोबत त्यांची भेट झाल्याचे संदर्भ दिले जातात. तसंच त्यांचा 1907 मध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मात्र त्यांच्याकडून नानासाहेब पेशवे अथवा नानासाहेब पेशव्यांच्या खजिन्याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूबद्दल अनेक संशय आहेत. काही जणांच्या मते ते गुजरातमध्ये राहत होते, तर काही जणांच्या मते साईबाबा हेच नानासाहेब पेशवे होते. त्यांच्या संशयास्पदरित्या गायब होण्यामुळेच त्यांनी आपल्या पाठीमागे ठेवलेल्या पेशव्यांच्या विशाल संपत्तीची उत्सुकता ताणली गेली. एकूण 2,500 टन सोन्यासोबतच पुण्यातील पेशवे दप्तरात दिलेल्या नोंदीनुसार शनिवार वाड्यातील रत्नशाळेमध्ये 51,402 हिरे, 11,352 माणके, 27,643 पाचू, 1,76,011 मोती असे मौल्यवान खडे होते. हा खजिना दुसऱ्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांकडे आला होता. आता कोण म्हणतं हे सोनं नेपाळच्या बर्फछादित दऱ्यांमध्ये गाडलं गेलंय, तर कोणी म्हणतं ते आजही उत्तर प्रदेशातील एखाद्या प्राचीन मंदिराच्या तळघरामध्ये कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत आहे. पण खरा प्रश्न हा उरतो की जर हा खजिना खरोखरच अस्तित्वात असेल तर तो भविष्यात कधीतरी समोर येईल का? की नानासाहेबांच्या त्या गूढ मृत्यूसोबतच हे रहस्यसुद्धा कायमचं गुप्त राहील? तुम्हाला काय वाटतं? नानासाहेब पेशव्यांचा खजिना आजही सुरक्षित असेल का? आणि शोभन सरकार यांचे दावे पुन्हा एकदा खरे ठरतील का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.